श्री स्वामी समर्थ. सर्वात आधी सगळ्यांचे आभार. जो मी चपात्यांचा व्हिडिओ पोस्ट केला होता त्याला खूप छान व्ह्यू आले, कमेंट पण खूप छान छान आलेले आहेत. ताई तसेच जे दादा आहेत त्यांनीसुद्धा खूप छान छान कमेंट केलेले आहेत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचे आभार. तर चला, जे कमेंट आले आहे त्यांना उत्तर देण्यासाठी दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे. तर दसरा होता म्हणून चपाती काही कोणी खात नव्हतं, म्हणून व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी थोडं लेट झालेलं आहे. तर ताटाच्या खाली मी इथे ओलं कापड टाकलेलं आहे, म्हणजे ताटाला चांगली ग्रीप बसते आणि पीठ मळताना ताट हलत नाही. तर बघा, काही काही जण मुठ्ठीने किंवा या पद्धतीने पीठ मोजून घेतात, तर मी अंदाजेच इथे 5-6 चपात्यांचं पीठ घेतलेलं आहे. तर मी पीठ गाळून घेत नाही, तर का ते पुढे सांगते. आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं. मीठ खूप टाकायचं नाही, मीठ जर जास्त टाकलं तर तिथेसुद्धा चपाती कडक होते. आता मीठ चांगलं मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून पीठ मळून घेणार आहोत. तर मी इथे मागच्या वेळेस गरम पाणी टाकून पीठ मळलं होतं, यावेळेस मी नॉर्मल आपलं रूम टेम्परेचरचं पाणी टाकून पीठ मळणार आहे. थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि नॉर्मल आपण जसं चपातीला पीठ मळतो तसं मळायचं. बघा, बऱ्याच आपल्या ताई आहेत ज्या रोज चपात्या करतात, त्यांना काही प्रश्न नाही, कारण की त्यांना चपात्या जमतात. परंतु ज्या मुली नवीन आहेत, नवीन लग्न झालेल्या मुली आहेत, ताई आहेत, किंवा ज्या बाहेर मुली राहतात, काही दादा राहतात, काही बॅचलर लोक आहेत, त्यांचा प्रश्न असतो. तर इथे पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकलं आणि पीठ मळून घेतलं. बघा, पीठ मळताना नेहमी जर खोलगट भांडं असेल किंवा एखादं घमिलं असेल तर ते घ्यायचं, म्हणजे पीठ साईडला पडत नाही. आणि बघा, मी इतकं सॉफ्ट पीठ मळून घेतलेलं आहे. बघा, दाबल्यानंतर तुम्हाला समजत असेल, खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, असं पीठ मळायचं. आणि आता जर तुम्हाला हे पातळ वाटत असेल तर बघा, साईडला थोडंसं सुक्कं पीठ आहे. सगळं एकजीव केल्यानंतर बरोबर आपल्याला जसं पीठ हवं आहे तसं होणार आहे. तर बघा, पिठावरतीच आपली चपाती डिपेंड असते, म्हणून मी ते थोडंसं डीपमध्ये पीठ कसं मळायचं ते दाखवलं. खूप पाणी एकदम टाकून घ्यायचं नाही. ज्यांना रोजची सवय आहे ते बरोबर मळतात, परंतु ज्या नवीन मुली आहेत किंवा जे नवीन चपात्या बनवणारे आहेत तर त्यांना थोडासा प्रॉब्लेम येतो. तर बघा, असं पीठ दाबलं, नॉर्मल आपण प्रेस केलं तर असं प्रेस होतं. आणि खूप पातळ पीठ असल्यानंतर बघा, एकदम आतमध्ये बोट जातो. आणि खूप घट्ट पीठ असेल आणि कडक जर असेल तर पटकन बोट आतमध्ये जात नाही. तर आपण असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता याला चमचा 1.5 चमचा तेल लावायचं. सगळीकडे तेल लावून थोडंसं मळून घ्यायचं आणि याच्यावरती कापड ठेवायचं. सुतीच कापड ठेवायचं, पॉलिस्टर टेरिकॉटचं कापड ठेवायचं नाही. आता बघा, मी सगळीकडे तेल लावून मळून घेतलं आणि आता याला आपण फक्त कपड्याने झाकणार आहोत. तर मी ते बोट लावून दाखवत आहे, कितपत पातळ पीठ झालेलं आहे ते तुम्हाला समजत असेल. जेवढं तुम्ही चांगलं पीठ मळाल ना, तेवढी चपाती चांगली होणार आहे. बघा, ज्यावेळेस चपाती चांगली होत नसते, कडक होते, काळी होते किंवा चपात्या फुगत नाही, त्यावेळेस थोडंसं गरम पाणी टाकून पीठ मळायचं, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आता इथे बघा, इथे मी पीठ झाकून ठेवलं आणि फक्त 5 मिनटं झाकून ठेवून साईडला ठेवणार आहे. तोपर्यंत मी पीठ का गाळत नाही ते सांगते. तर माझ्याकडे घरघंटी आहे आणि त्याच्या या चाळण्या आहेत. बघा, या चाळण्या आपण बाहेर गिरणीमध्ये जिथे पीठ दळतो ना त्यांच्याकडे सुद्धा असतात. तर त्यांना सांगायचं की जी 2 नंबरची चाळण आहे त्याच्याने पीठ दळून द्या. याच्याने जर तुम्ही गहू दळून आणताल ना तर त्याच्या चपात्या खरंच खूप छान होतात. नाहीतर आता घरघंटीसुद्धा बऱ्याच जणांकडे आहे, त्यांच्याकडून दळून आणायचं आणि त्यांना 2 नंबरची चाळणी लावायला सांगायची. तर आता ही आहे 2.5 नंबरची. हिच्याने दळलात तर मग तुम्हाला गहू गाळून घ्यावं लागतील. पटकन दळून होण्यासाठी बघा, बऱ्याच वेळेस आपल्याला मोठ्या चाळणीने गहू दळून दिलेले असतात. आणि ही आहे 1 नंबरची, याच्याने मैदा बारीक केला जातो. तर या 3च मी वापरते. बाकीच्या मोठ्या आहेत, 1 नंबर मैद्याची, 2 नंबर गहूच्या पिठाची आणि 3 नंबर बाजरीच्या पिठाची. बाकीची ही 0 नंबर आहे. याला दळण्यासाठी खूप वेळ लागतो, बरेच जण हिला वापरत नाही. मी सुद्धा वापरत नाही. खूप फाईन जर मला पावडर लागली तरच वापरते. आणि ही जाड ज्याची आपण लापसी करतो त्या, यांचा काही जास्त वापर होत नाही. आणि ही तर खूप म्हणजे खूपच बारीक आहे, 0 साईज हिची आहे. तर तुम्ही ज्यावेळेस घरघंटीमधून किंवा गिरणीमधून दळून आणाल त्यांना 2 नंबरची जी चाळण असते ती लावायला सांगायची, म्हणजे त्याचं पीठ खूप छान येतं. पीठ गाळून घेण्याची सुद्धा गरज पडत नाही आणि चपात्यासुद्धा खूप मऊसूत होतात. तर चला, आता मी यांना साईडला ठेवते आणि आता आपले पीठ मळून 5 मिनटं झालेले आहेत. तर आपण आपलं पीठ बघूयात. आता मी ते चपाती लाटण्यासाठी लाकडी पोळपाट घेतलेला आहे. बघा, जर नवीन चपात्या करणारे असतील तर त्यांनी लाकडीच पोळपाट वापरायचं, म्हणजे पोळपाटला चपाती चिपकत नाही. बराच वेळेस बघा, रेषांच्या लाटण्याने जर चपाती लाटली आणि ती जर जाड झाली तर ती चपातीसुद्धा कडक होण्याची शक्यता असते. तर चला, इथे पीठ या टेक्स्चरमध्ये आलेलं आहे. फक्त 5 मिनटं मी तुम्हाला चाळण्या दाखवेपर्यंत झाकून ठेवलं होतं आणि आता आपण याला मळून घेऊयात. आणि तुम्हाला मी इथे कुठेही व्हिडिओ फास्ट किंवा स्लो करत नाही आणि आहे तसं इथे पीठ मळून दाखवते. आणि लगेच बघा, फक्त 2 ते 3 वेळा याला मळलं आणि असं पीठ होतं आणि लगेच या टेक्स्चरमध्ये ते आलेलं आहे. म्हणजे बघा,
किती छान पीठ तयार झालेलं आहे. आपण बटर चकलीला जसं पीठ मळतो तसं एकदम सॉफ्ट पीठ झालेलं आहे. आपण वेगळं याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही. आता थोडंसं आणखीन याला मळून घेते. बघा, जर चपात्या व्यवस्थित होत नसतील तर तुम्ही पीठ चांगलंच मळून घ्या, कारण जेवढी तुम्ही पिठाची मालिश कराल तेवढी चपाती मऊसूत होणार आहे. तर मी ते थोडंसं मळलं. आता इथे सुद्धा मी काहीच एडिट केलं नाही. रोज मी एवढंच पीठ मळत असते. असं आपलं पीठ होतं आणि असं झालेलं आहे. चला, आता चपातीसाठी मी एक गोळा घेते आणि पीठ बघा किती चिकट आहे. आता इथे तुम्हाला दिसेल भरपूर असं चिकट हे पीठ आहे. मी यावेळेस वेगळे गहू वापरले होते, परंतु त्या गहूंचा व्हिडिओ घेण्याचं काही माझ्या लक्षात राहिलं नाही. हाताला खूप पीठ चिपकत असेल तर तेल लावून घ्यायचं आणि जर गव्हाला किंवा पिठाला चिकटपणा नसेल तर थोडंसं गरम पाणी टाकून पीठ मळायचं आणि आपण जशा नेहमी चपात्या बनवतो तशा चपात्या करायच्या. तर आता मला कमेंट होती की मी कशाही चपात्या केल्या तर त्या तुटतात. तर बघा, तुम्ही अशा वेळेस हे पीठ 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीझरमध्ये नाही आणि खूप वेळसुद्धा ठेवायचं नाही. खूप वेळ ठेवलं तर पीठ काळं पडतं आणि पीठ जास्त थंड झालं तर मग ती चपाती लाटायलासुद्धा खूप वेळ लागतो. म्हणून जास्त वेळ ठेवायचं नाही. फक्त 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आणि नंतर चपाती करून बघा, म्हणजे तुमची चपाती तुटणार नाही. तर चला, आता आपण इथे नेहमी करतो तशा चपात्या करूयात. तर एक चपाती ज्यांना जमत नाही किंवा ज्यांची चपाती गोल होत नाही, ज्यांना चपात्या लाटायला प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी, तरी ते चपातीचा गोळा घेऊन त्याला थोडंसं मळून घेतलं आणि चपाती लाटायला तुम्हाला थोडीशी मोकळी स्पेस ठेवायची. जर तिथे कंजेस्टेड असेल तर मग व्यवस्थित चपाती लाटता येत नाही. पीठ लावून थोडीशी मोठी चपाती किंवा पुरी करून घ्यायची आणि आता इथे चांगलं तेल लावायचं. जर चपाती फुगत नसेल तर तुम्ही आतमध्ये व्यवस्थित तेल लावून बघा आणि याच्यावरती पीठ टाकायचं, म्हणजे चपाती बरोबर फुगते. आता मला सवय नाही त्याच्यामुळे मी काही टाकलं नाही. तुमची फुगत नसेल तर टाकलं तरी चालेल. तुम्ही नेहमी टाकत असाल तरी टाकलं तरी चालेल. आता इथे फोल्ड करून पुन्हा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि मध्ये चांगलं दाबायचं. बऱ्याच जणांची चपाती इथे खुलते, तर इथे मधला भाग चांगला दाबायचा. आणि जर चपाती गोल होत नसेल तर काय करायचं, इथेच तिला शेप द्यायचा. जर तुम्हाला लाटताना शेप देता येत नसेल तर इथे शेप देऊन घ्यायचा आणि जे ओपन भाग आहेत ते चांगले इथे प्रेस करून घ्यायचे. आता पीठ लावायचं आणि तिला गोल शेप देऊन घ्यायचा. बऱ्याच जणांना चपात्या लाटता येतात, त्यांचा प्रश्न नाही. ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी इथे हातानेच याला गोल शेप देऊन घ्यायचा. परंतु सुक्या पिठामध्ये चपातीच्या पिठाला जास्त वेळ जर तुम्ही असं घोळत ठेवाल तर मग चपाती कडक होते. म्हणून पटकन जेवढी शक्य आहे तेवढी ते चपातीला गोल करायचं आणि लाटून घ्यायचं. तर बघा, त्रिकोण असेल तर त्याची गोल चपाती करता येत नाही, म्हणून हळुवारपणे दोन त्रिकोणच्या मध्ये जी साईड आहे ते पार्ट थोडेसे बाहेर ढकलायचे, म्हणजे चपाती बरोबर गोल होते. फक्त जिथे ट्रायंगलचा पोर्शन आहे किंवा ट्रायंगलचा भाग आहे तिथे जास्त प्रेस करायचं नाही. त्या लेवलमध्ये 2 त्रिकोणच्या मधला भाग आणायचा आहे. बघा, असं बाहेरच्या साईडला ओढायचं म्हणजे चपाती थोडीफार गोल होते. आता मी ते थोडंसं दाखवलं आहे. परंतु जर चपाती गोल जमत नसेल तर हातापेक्षा तुम्ही लाटण्याने प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला नंतर चांगल्या चपात्या जमतील. बघा, 2 त्रिकोणच्या मधला भाग फक्त तुम्हाला बाहेर ओढायचा आहे. फक्त जो त्रिकोण आहे त्याच्यावरती जास्त लाटणं मारायचं नाही. नंतर त्या त्रिकोणला फक्त हळुवारपणे लाटणं मारून पातळ करून घ्यायचं असतं. तर ज्यांना जमतं त्यांच्यासाठी नाही, ज्यांना चपाती जमत नाही त्यांच्यासाठी ते सांगते की तुम्ही लाटण्यानेच इथे प्रॅक्टिस करा, म्हणजे नंतर तुम्हाला चांगल्या चपात्या जमतील. कारण की आपण प्रॅक्टिसनेच परफेक्ट होत असतो. म्हणून प्रॅक्टिस करताना जर बरोबर प्रॅक्टिस केली तर पुढे आपल्यालाच प्रॉब्लेम येत नाही. आणि बघा, जर तरी चपाती जमत नसेल तर चपातीला खालून थोडंसं सुक्कं पीठ लावायचं आणि फक्त इथे पोळपाट फिरवायचं आणि बाहेरच्या साईडला हळुवारपणे इथे चपातीला ओढायचं आहे. आता याच पिठाची जरी माझ्या मुलीने चपाती केली तरी तिची चपाती तुटणार आहे, कारण की त्यांना प्रॅक्टिस नसते. 2-4 महिन्यातून ते कधीतरी एकदा चपात्या करतात तर त्यांच्या चपात्या तुटतात. ज्यांना सवय आहे त्यांनी कसल्याही पिठाच्या चपात्या केल्या तरी त्या तुटत नाहीत. फक्त एकदम वरच्यावर लाटणं पकडायचं आहे आणि हळुवारपणे एकदम या पिठाला ओढायचं आहे. खूप जर जोर लावून तुम्ही हे पीठ लाटलं तर चपाती खाली लाटून चिपकण्याची किंवा फाटण्याची शक्यता असते. तर इथे ज्या बारीक-सारीक टिप्स होत्या, ज्या नवीन मुली आहेत, बॅचलर आहेत त्यांच्यासाठी मी सांगितल्या. तर या पद्धतीने ही चपाती लाटून घेतलेली आहे. जेवढी शक्य आहे तेवढी पटकन लाटायची, कारण सुक्या पिठामध्ये चपातीचं पीठ ठेवलं किंवा जास्त वेळ ठेवलं तर मग चपाती कडक होते. आणि चपाती लाटून झाली की ती वरती ठेवायची नाही, लगेच गरम तव्यावरती तिला भाजून घ्यायचं. बघा, साईडला इथे तुम्हाला थोडं थोडं व्हाईट दिसत असेल तर चपाती सुक्या पिठामध्ये जास्त वेळ ठेवली किंवा चपातीला सुक्कं पीठ जास्त लावलं तर चपाती तशीच होते, थोडीशी चिरा पडल्यासारखी होते आणि ती चपातीसुद्धा कडक होते. चपाती कडक होण्याची भरपूर कारणं आता मी ते सांगितले. आता तवा कुठल्या बर्नरवरती ठेवायचा, तर आपल्या शेगड्यांमध्ये जो सगळ्यात मोठा बर्नर आहे त्याच्यावरती तवा गरम करायचा, म्हणजे सगळ्या साईडने तव्याला हीट लागते आणि चपाती चांगली भाजली जाते. आता बघा, माझ्या 4 शेगड्यापैकी जी मोठी आहे त्याच्यावरतीच मी हा
तवा ठेवलेला आहे आणि मी नेहमी याच्यावरती चपात्या भाजते. अशा छोट्या बर्नरवरती तवा ठेवून जर चपाती भाजाल तर ती चपाती व्यवस्थित भाजली जात नाही आणि त्या चपात्यासुद्धा कडक होतात. तर तवा चांगला गरम झालेला आहे. तव्यापासून थोडासा वरती हात पकडायचा. चांगली हीट लागली की तवा गरम आहे. गरम तव्यावरती चपाती टाकायची. जर थंड तव्यावरती चपाती टाकली तर तीसुद्धा चपाती कडक होते. आता खालची साईड झाली की आपण हिला पलटी करून घेतलं आणि इथे बघा, जर तवा घासलेला असेल तर तव्याला चपाती चिपकण्याची शक्यता असते, म्हणून तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि जेवढं शक्य आहे तिथे चपातीला फिरवायचं. आता चपातीची जी खालची बाजू आहे तिला चांगलं भाजून घ्यायचं आणि पलटी करायचं. जेवढं शक्य आहे चपातीला तेवढं फिरवायचं हाताने किंवा कपड्याने, म्हणजे चपाती चांगली फुगते. तर बघा, खूप वेळ जर चपाती लाटत बसलं, तिला खूप पीठ लावलं तर चपाती व्यवस्थित फुगत नाही, परंतु तरी देखील ही चपाती खाण्यासारखी होणार आहे. आता तेल लावून दोन्ही साईडला हिला भाजून घेतलं आणि बघा, जर चपाती व्यवस्थित लाटता आली नाही तर चपाती व्यवस्थित फुगत नाही. तर मी ते दाखवलं म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं पटकन चपाती लाटायची आणि पटकन गरम तव्यावरती टाकायची, म्हणजे चपाती चांगली फुगते. तर चला, ही जी पहिली चपाती जी गोल करता येत नव्हती त्यांच्यासाठी, आणि जर चपाती भाजली जळली तर बघा असं करायचं, भाजल्या भाजल्या तिला असं फोल्ड करायचं, परंतु तव्यावरती नाही, कपड्यावरती किंवा पोळपाटवरती. तव्यावरती ज्यांना सवय आहे त्यांनी केलं तरी चालेल, परंतु ज्यांना सवय नाही त्यांनी पोळपाटवरतीच करा. म्हणजे काय होतं, चपातीचा जळालेला पोर्शन आहे तो निघून जातो. तर आता इथे नेहमी आपण चपात्या करतो त्या पद्धतीने मी चपाती लाटून दाखवते. तर मी ते खूप काही मोठा गोल करत नाही, मी पटपट चपाती लाटून घेते आणि पटकन चपाती झाली की लगेच तिला गरम तव्यावरती टाकायचं. जर चपात्या लाटून ठेवल्या तर तिथेसुद्धा चपाती कडक होते. आता बघा, मला एक कमेंट आली होती की केलेल्या चपात्या फुगतात परंतु त्यानंतर कडक होतात आणि पिवळ्या होतात. तर बघा, गहू जाड दळलेले असले तर चपाती कडक होते. जर कमी फ्लेमवर तुम्ही भाजली तरी चपाती कडक होते आणि चपातीला तुम्ही तेल किती लावता त्याच्यावरती सुद्धा चपातीचा कलर डिपेंड असतो. चपातीला खूप जर तुम्ही पीठ लावून लाटलं आणि ते पीठ लपवण्यासाठी आपण बराच वेळ चपातीला खूप तेल लावत असतो, तर तसं केलं तर त्या चपातीचा कलर वेगळा होतो आणि कमी फ्लेमवर जर तुम्ही चपाती भाजली तर ती फुगते, परंतु ती नंतर कडक होते. आणि चपाती जर तुम्ही ओपनमध्ये ठेवली किंवा पटकन चपातीला तुम्ही झाकलं नाही, चपातीला खूप वेळ हवा लागली तरीसुद्धा चपाती कडक होते. तुम्ही पीठ किती नरम मळता, पीठ किती कडक मळता याच्यावरती सुद्धा चपाती कडक किंवा नरम होते ते डिपेंड असतं. म्हणून मीडियम पीठ मळायचं, खूप कडक पीठ मळायचं नाही. त्याची चपाती फुगते परंतु ती नंतर कडक होते. खूप जर तुम्ही नरम पीठ मळाल तर ती चपाती मेन म्हणजे लाटता येणार नाही. आता ही नेहमीच्या पद्धतीने मी चपाती लाटून घेतली, गरम तव्यावरती टाकली. टाकल्याच ती फुगायला लागली. थोडंसं हिला फिरवून घेतलं. पीठ एवढं सॉफ्ट झालेलं आहे की पिठाला हात लागतात, त्याच्यामध्ये बोटं जात आहेत. तर बघा, असं फिरवून घ्यायचं आणि खालची साईड चांगली होऊ द्यायची आणि नंतर हिला पलटी करायचं. आता चपाती लाटल्यानंतर मला पोळपाटकडून तव्याकडे कॅमेरा आणण्यासाठी 1-1.5 मिनटं लागत आहे, म्हणून तेवढ्या वेळानंतर मी चपाती तव्यावरती टाकत आहे. परंतु तसं न करता नेहमी आपण ज्या चपात्या करतो त्या लगेच तव्यावरती टाकायच्या, म्हणजे त्यांचा कलर खूप छान येतो आणि चपात्या खूप मऊसूत होतात. आता ही सुद्धा चपाती चांगली फुगलेली आहे. आता हिला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता हिलासुद्धा काढून घ्यायचं. चपाती भाजून झाल्यानंतर सुद्धा खूप वेळ तिला तव्यावरती ठेवायचं नाही. जर तुम्ही गॅसची फ्लेम स्लो करून खूप वेळ तिला तव्यावरती ठेवलं तर तिथेसुद्धा चपाती कडक होते. आणि कपड्याने चपाती भाजताना एकाच जागेवरती खूप वेळ प्रेस करून ठेवायचं नाही, तिथेसुद्धा चपातीचा कलर बदलतो, चपाती कडक होते. आता तुम्ही म्हणाल चपाती कडक होते, आमची चपाती नरम होते. परंतु बघा, मला खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की ताई माझी चपाती फाटते, कडक होते. म्हणून त्यांच्यासाठी काय काय कारण आहेत ते सांगत आहेत. यातील ते काय चुका करतात ते त्यांनी बघायचं आहे आणि त्या चुका सुधारायच्या आहेत, एवढंच मला सांगायचं आहे. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी ज्या बारीक सारीक चुका होतात त्या सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता ही चपाती भाजते तोपर्यंत बऱ्याच जणांच्या चपात्या तुटतात. त्या का तुटतात त्याचं कारण सांगते. जाड जर गहू दळलेले असतील तरी चपात्या तुटतात. पीठ व्यवस्थित मळलेलं नसेल तरी चपात्या तुटतात. बऱ्याच वेळेस गिरणीमध्ये बघा, तांदूळवरती जर गहू दळलेले असेल तर त्या चपात्यासुद्धा तुटण्याची शक्यता असते. आणि जे नवीन आहे त्यांना व्यवस्थित चपात्या करता येत नाही, त्यांच्या चपात्या तुटतात. तर मी सांगेल की तुम्ही जर 5 चपात्यांचं पीठ मळत असाल तर त्याच्यामध्ये अर्धा किंवा 1 चमचा मैदा घाला, म्हणजे तुमच्या चपात्या तुटणार नाही. तर चपातीचा कलर पिवळा येतो. तेल आपण चपातीला किती लावतो त्याच्यावरती सुद्धा चपातीचा कलर डिपेंड असतो. आता ही चपाती मी थोडीशी जाड लाटून घेतलेली आहे. तर बघा तुम्हाला काय चेंज दिसतो, ही चपाती जास्त फुगते का नाही फुगत. तर बघा, प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो आणि प्रत्येकाची काम करण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते. त्याच्यामुळे
तुम्ही केलेली चपाती, तुमच्या आईने केलेली चपाती, सासूबाईंनी केलेली चपाती, नंदेने केलेली, मावशीने केलेली, मैत्रिणीने केलेली, वहिनीने केलेली चपाती, सगळ्या चपात्यांमध्ये तुम्हाला फरक दिसणार आहे. तुम्ही एकच पिठाच्या सगळ्यांनी एक एक जरी चपात्या लाटून बघितल्या तरी तुम्हाला प्रत्येक चपातीमध्ये फरक दिसेल. तर जसा हात बदलतो तसं काम करण्याच्या पद्धतीनुसार त्या चपात्यासुद्धा बदलत असतात. त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. फक्त प्रयत्न करत राहायचा, कारण की प्रयत्नानेच माणूस परफेक्ट बनतो. आज ज्यांना चपात्या जमत नाहीत, अजून 1-2 वर्षामध्ये त्यांच्यासारख्या चपात्या घरामध्ये कुणाला करता येत नाही. तर बघा इथे चपाती फोल्ड झाली की लगेच चपातीला ओढायचं नाही. साईडचा पोर्शन थोडासा सुकू द्यायचा आणि नंतर तिला ताट करायचं. तर आता ही शेवटची चपाती मी टाकली, तर मी हिला लाटल्याच टाकलेलं आहे. कॅमेरा काही हलवला नाही. तव्यावर समोरच कॅमेरा चालू ठेवला होता आणि आता तुम्हाला ही चपाती दाखवते आणि हिचा कलरसुद्धा दाखवते, म्हणजे तुम्हाला चेंज समजेल. आता टाकल्याच ही फुगण्यास सुरुवात झालेली आहे आणि नेहमी जशी चपाती लाटते तशीच लाटलेली आहे. हिचासुद्धा थोडासा भाग कुठे पातळ आहे, कुठे जाड आहे. परंतु बघा, ओलं पीठ तव्यावरती टाकलं ना, खूप छान चपाती फुगते. आणि बघा ही चपाती फुगलेली आहे. जो भाग फुगला नाही त्याला हळूवारपणे कपड्याने प्रेस करून तो सुद्धा भाजून घ्यायचा. आणि जिथे वाफ जाते तिथे जर तुम्ही चपाती दाबली तर बघा, जो भाग फुगलेला नाही तो सुद्धा फुगतो. आता हिलासुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं आणि हिलासुद्धा पटकन काढून घ्यायचं. जास्त वेळ तव्यावरती ठेवायचं नाही. जास्त वेळ तव्यावरती ठेवलं तर चपाती कडक होते आणि बघा जर जळाली तर असं करून घ्यायचं. परंतु हे तव्यावरती करायचं नाही. पोळपाटवरती किंवा साईडला पाटीत करून घेतलं तरी चालेल. तर बघा अशा पाटीत जर तुम्ही चपाती ठेवत असाल तर चपात्या तुम्हाला अनुभव असेल कडक होतात. तर पाटी वापरत असाल तर पाटीमध्ये खाली पेपर टाकायचा, नंतर वरती त्याच्या कापड टाकायचा आणि कापडावरती चपात्या ठेवायच्या आणि वरतून पुन्हा कापड टाकून वरती ताट ठेवायचं. म्हणजे चपात्यांना हवा लागत नाही आणि चपात्या नरम राहतात. फक्त थोडंसं थंड करून घ्यायचं आणि नंतर पाटीत चपात्या ठेवायच्या. तर आता आपण बघूयात आपल्या चपात्या कशा झाल्यात. तर बघा अशा चपात्या झाल्या आहेत. एका हातामध्ये बसतायत. तर मागच्या वेळेस मला खूप कमेंट आल्या होत्या, म्हणून मी ते पुन्हा चपात्यांचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि एकदम मऊसूत अशा चपात्या झालेल्या आहेत. जर चपात्या होत नसतील तर थोडंसं गरम पाणी टाकून चपाती लाटून बघा. चपातीचं पीठ चांगलं मळायचं, म्हणजे चपाती चांगली होते. जर जाड दळून दिलेलं असेल तर जी मैद्याची चाळण असते त्याच्याने पीठ चाळून घ्यायचं, म्हणजे चपात्या चांगल्या नरम होतात. चपात्या चांगल्या झाल्या परंतु नंतर त्या कडक होतात, तर मग काय करायचं, चपात्या थोड्याशा थंड करायच्या आणि चांगल्या त्यांना दडपून ठेवायचं किंवा एखाद्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचं, म्हणजे चपात्या कडक होत नाही. चपात्या जर लाटून ठेवल्या आणि त्यांना जर खूप हवा लागली तरीसुद्धा चपात्या कडक होतात, म्हणून कपड्यामध्ये चांगल्या गुंडाळून ठेवायच्या. आता बघा मी ज्या मोठ्या मोठ्या चपात्या आहेत त्या एका हातामध्ये 3 इथे घेऊन दाखवलेल्या आहेत. एवढ्या मऊसूत चपात्या झालेल्या आहेत. जाड, बारीक, पातळ सगळ्या चपात्या मी आता इथे करून दाखवल्या. तर आता या चपात्या साईडला ठेवूयात आणि जी चपाती आपण सर्वात आधी बनवली होती, जिला आपण गोल करण्याचा प्रयत्न केला होता, ती बघूयात की ती चपाती आता कशी झालेली आहे. बघा तिच्या कलरमध्ये आणि बाकीच्या चपात्यांच्या कलरमध्ये थोडा फरक दिसतोय, कारण या चपातीच्या पिठाला आपण सुकलेलं पीठ लावून बराच वेळ त्याला गोल करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे थोडीशी चपाती कडक होते. म्हणून पटकन चपातीला पीठ लावायचं आणि पटकन चपाती लाटायची आणि चपाती लाटण्याची प्रॅक्टिस लाटण्यानेच करायची. म्हणजे प्रॅक्टिस झाल्यावर किंवा हात बसल्यानंतर तुम्ही पटापट चपात्या करू शकाल आणि गोल चपात्या बनवाल. तर बघा हिलासुद्धा चांगले लेयर्स आलेले आहेत आणि खूप काही कडक नाही. शेवटी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. तर आता आपण बाकीच्यासुद्धा चपात्या बघूयात. तर हिला आता मी साईडला ठेवते आणि बाकीच्या चपात्या तुम्हाला दाखवते. तर या आपल्या बाकीच्या चपात्या मी आता सगळ्या काही तोडणार नाही. एक चपाती तुम्हाला तोडून दाखवते आणि बघा आपल्या बाकीच्या चपात्यांना किती लेयर्स पडलेले आहेत. फक्त पीठ चांगलं मळून घ्यायचं. पिठावरतीच पूर्ण चपाती डिपेंड असते. आता मी पिठामध्ये फरकसुद्धा दाखवला आणि आपण पीठ कुठल्या चाळणीने दळायचं, तवा कुठल्या बर्नरवरती तापवायचा ते सुद्धा दाखवला. जेवताना जर अशा गरमागरम मऊसूत चपात्या मिळाल्या तर 2च्या ऐवजी 4 चपात्या नक्की खाल्ल्या जातील, बरोबर ना. बघा किती आतपर्यंत लेयर्स पडलेले आहेत आणि या चपात्यांना जर तुम्ही घरामध्ये काढलेलं गावठी तूप लावाल ना तर याची चव खूप भन्नाट लागते. चहाबरोबर अशा मऊसूत तूप लावलेल्या चपात्या खूप छान लागतात. ट्राय करून बघा. आता माझी मुलगी सकाळी 6 वाजताच कॉलेजला जाते. एवढ्या सकाळी मला काही नाश्ता करायला वेळ नसतो, त्यावेळेस मी तिला अशीच एखाद्या चपातीला तूप लावून देत असते. तर चला आपल्या इथे चपात्या करून झालेल्या आहेत. तर आता सगळ्यांचा प्रश्न होता की मी तवा कुठला वापरते ते सुद्धा सांगते. आता या चपात्यांना पहिले झाकून ठेवते. आता थोड्या त्या थंड झाल्या की त्यांना सुती कपड्यामध्ये गुंडाळायचं आणि चपात्यांचा वास येतो तर हे कपडे रोज धुवायचे, म्हणजे चपात्यांचा वास येत नाही. थंड पाण्यामध्ये चांगली पावडर टाकून 5 मिनटं भिजत ठेवायचे आणि हे कपडे स्वच्छ धुवायचे.
म्हणजे चपात्यांच्या कपड्याचा वास येत नाही आणि त्याच्यामुळे चपात्यांचा सुद्धा वास येत नाही. तर हे माझं चपात्यांचं भांडं आहे. जुनं आहे, सासूबाईंच्या हातचं आहे, परंतु मला आवडतं म्हणून मी तेच वापरते. तुम्ही ज्या भांड्यामध्ये चपात्या ठेवत असाल त्याच्यामध्ये चपात्या चांगल्या गुंडाळून ठेवायच्या. तर हा आहे आपला तवा. तर बऱ्याच जणांचा प्रश्न होता तवा कुठला आहे. तर आता मी 4 वर्षापासून हा तवा वापरत आहे. तर हा तवा आहे प्रो कुकचा. हा फक्त चपात्यांचा तवा आहे. तर इथे तुम्हाला मी झूम करून नाव दाखवते. बघा, प्रो कुकचा हा तवा आहे आणि 6 वर्षाची याची वॉरंटी आहे. 6 का 10 वर्ष अशी काहीतरी याची वॉरंटी आहे. आता माझ्या एवढं लक्षात नाही. प्रो कुक मिल्टन कंपनीचा हा तवा आहे आणि 28 सेंटीमीटरचा आहे. तर कल्याणमध्ये मी हा तवा घेतलेला आहे. कल्याणमध्ये एक शॉप आहे भांड्यांचं दुकान, तर तिथून हा तवा घेतलेला आहे. तर याच्या अगोदरचा तवासुद्धा मी 14 वर्ष वापरलेला आहे. आता माझ्या लग्नाला 19 वर्ष झाले. एक तवा पहिला मी 14 वर्ष वापरला आणि आता हा दुसरा घेतलेला आहे. तर यालासुद्धा आता 4-5 वर्ष होत आलेले आहेत. तर खूप जणांचे प्रश्न होते की तवा कुठला आहे? बीडचा आहे का? तर हा बीडचा तवा नाही, मिल्टनचा लोखंडी तवा आहे. तर मला खूप कमेंट होत्या. तर जवळपास मी सगळ्या कमेंटचं उत्तर देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. याच्या अगोदर जो चपात्यांचा व्हिडिओ पोस्ट केला होता तो सर्वांना खूप आवडला. त्याच्यामुळे सगळ्यांचे आभार. आणि अशाच नवनवीन साध्या, सोप्या आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. आणि लाईव्हमध्ये जर तुम्हाला चपात्या बघायच्या असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण लवकरच लाईव्हमध्ये चपात्या बघू आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरेसुद्धा देण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.